आई दादा तुला काय वाटलं ते काय सत्कार करणार होते का तुझा? हे होणारच होतं बाबा. तुझं कसं झालं मुन्या, आधी तुझं आयुष्य म्हणजे एक तळ होत आणि आता तू समुद्रात उतरलाय. आता काय इथं लाटा आहेत, भरती आहे, ओटी आहे, सगळंच आहे. याच्यातून तुला तुझी नय्या पार करायची. होईल सगळं. हा पण हे बघा, खाली कुणी काही म्हणलं ना तरी इथं कुणी काय म्हणणार नाही. हा, ही गच्ची आपली आहे. भिंती छप्पर नाही इथं, पण प्रेम आहे. हा, कुणी येत नाही इथं. आलं का आपण म्हणजे कळलं तुला? मोठी गंमत आहे ती. पण ही गच्ची साधी सुधी नाही, प्लॅटिनम गच्ची एकदम. गच्चीला लय मोठा इतिहास आहे. म्हणजे आपल्या निकम गुरुजी इतका आमचा नाही, रिसेंट. म्हणजे तुला सांगतो, ही जागा ही जागा आहे ना, या जागेवर मुन्यानी मला तुमच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं. ते जिलब्या खाऊन झोपलं होतं ते. आणि सरक 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 सरक. तू आता जिथं उभी होती ना, तिथं त्यांनी मला हे सांगितलं होतं का मला पूर्वाशी लग्न करायचं नाही, माझं अनुष्कावर प्रेम आहे. बाई सरक 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 सरक. हा, तू आता जिथं उभी होती ना, तिथं त्यांनी मला हे सांगितलं होतं की अनुष्काचं प्रेम फक्त आकर्षण आहे. माझं खरं तर पूर्वावर प्रेम आहे. मला पूर्व आवडते. हे सरक 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 सरक. हा, आता तू जिथं उभी होती ना, तिथं मी त्याला सांगितलं होतं का तुम्ही दोघ जण पळून जाऊन लग्न करा म्हणून. हा, अशी मग तुमची जोडी तयार झाली. या अशा 4 बिंदूंमध्ये तुमचं प्रेम वसलेलं आहे. साधी सुधी गोष्ट आहे का? आपण एक काम करायचं का, पार्टी करू मस्त. पार्टी? हा, पार्टी म्हणजे चहा घेऊ. मी आता मस्त चहा करतो. हा, चहा करतो मस्त. मी करते ना. तेच म्हणतो मी, तू कर. ये ये ये, ये. ये बघ, हे इथं साखर आहे, पत्ती आहे, दूध, पाणी. हा, घ्या करा. भजे खायचे का? इथं नाही, इथं करायचे नाही, मी घेऊन येतो. हा, चहा, भजे, वातावरण. हा, आलो मी. सर, हे सगळं त्या हरीशमुळे होऊ राहिलंय. लहानपणी माधवराव त्याच्या एक थोबाडी दिली असती ना, तर आता असा तुमच्या मानगुटीवर नसता नाचला तो. मला एक सांगा माधवराव, ते घरात घुसलेच कसे? तुम्ही काही बोलले काऊन नाही त्यांना? बोलत होतो तेवढ्यात तुम्ही आले. अरे पण लग्न कसं केलं त्यांनी? ते मला तरी काय माहिती, ते घरी आल्यावरच कळालंय मला. त्यांना अंधारात ठेवलं, त्याला मी तरी काय करणार? नाही पण आता कळलं दादा, काही झालं तरी हऱ्याला हिस्सा द्यायचा नाही बरं का दादा, मी तुला आधीच सांगू राहिले. हा नाही दादा, आणि तर आपण काय करू, आपण कोर्टात सांगायचं तो आपला भाऊच नाही म्हणून. हा नाही नाही, लिगली आपल्याला तसं नाही करता येणार. माधवराव, ही जरी तुमची वडिलोपार्जित जमीन असली ना, तरी घर तुम्ही बांधलंय.
लोन तुम्ही काढलंय, इन्व्हेस्टमेंट तुमची, हप्ते तुम्ही भरता. त्याला क्लेम नाही करता येणार. आपण लिगली इथंच घेरून त्याला याच पॉइंटला घेरू. हा आणि ऐक बर का, हा त्या बोराड्याच्या पोरीला सपोर्ट करीन, त्याला घरात पायच ठेवू द्यायचा नाही. हा मुन्यानं असं खाऊन केलं असेल बरं. तुमच्या दोघाचं लक्ष नाही ना त्यांच्यावर. मला तरी काय माहिती, ते लग्नाला एवढा उतावळा झाला असेल म्हणून तो. मुन्याच्या लग्नाबद्दल बोलू राहिले तुम्ही? आज आम्ही कॉलेजमध्ये मैत्रिणी हेच बोलत होतो. माय मैत्रिणी नाही कळलं का? सगळ्या नगरमध्ये कळलं असेल आहे ना. झाली ना गावभर बो. अगं गावभर कळायला पत्रिका छापावी लागणार नाही का? आम्ही खरेदीबद्दल बोलत होतो. पप्पा माझं ठरलंय बर का, मी लग्नात ना पैठणी शालू नेसणार आहे. सोने, इथं विषय जरा वेगळा चाललाय, जरा गप बसती का? काय वेगळं चाललंय? मुन्नेनी लग्न केलंय. काय? कधी? आत्ताच आला माय बायकोला घेऊन. आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. आता बसलाय तिच्यासोबतच गच्चीवर. अचानक कसं त्यांनी लग्न केलं अनुष्काशी? आपल्याला सांगितलं? ए बाई, त्या अनुष्का बरोबर नाही केलं लग्न. मग कोणाशी केलंय? पूर्वा. पूर्वा बोराडेशी केलंय लग्न. हे चालू आहे का नक्की? आ? हे नक्की चालू आहे का? ते हा म्हणजे होतं ना, चालू होतं. हरीश काका करतात ना त्यावर चहा मध्ये मध्ये. मग कसे चालू करत असतील ते? हे मला स्टोव्हवर नाही येत स्वयंपाक. मी कधी केला नाही, गॅसवर केलाय. ठीक आहे ना, मग साहजिक आहे. म्हणजे त्यात काय एवढं. बघू ना आपण काहीतरी करू, त्याचं करू ना. या हे बघा, हा आहे पंप. पंप मला तो रॉकेलचा डब्बा दे ना. पुऱ्या जन्माची ग, आता कस दूर जाऊ ग, आता कस दूर जाऊ ग, आता कस दूर जाऊ ग, आता नग दूर जाऊ ग, आता कस दूर जाऊ ग. असाच कसा तरी सुरू होते तो.
ते पंप करावं लागतं, मग ते रॉकेल येतं, मग चाबी ढिली करावी लागते, मग पंप केलं की मग अजून एक वेळा चाबी टाईट केली की मग काडीपेटी घेतली की ते लावलं की चाबी टाईट करून पंप करत राहावं लागतं ते. नक्की? हा असंच असेल ना, असंच असायला पाहिजे. हा करून बघू ना, करूनच बघू. ते नाही होणार. एक मिनिट. सुख म्हणजे आबाळात पुनवेच चांदन, रूप तुझं चांद जसा भाळी तुझ्या गोंदन, गंध तुझ्या श्वासाचा, संग तुझ्या स्पर्शाचा, बंधन नात्याचा, तुझ्या माझ्या फिरतीचा, अन तुला फिर माझी आता करा आता चहा. संगतीनं दोघ राहू ग, संगतीनं दोघ राहू ग, संगतीनं दोघं राहू र, संगतीनं दोघं. हा झाला का चहा? मी आणली भजी. हा इला मुन्या, लग्न झाल्यावर सगळेच नवरे बायकोवर राज करतात बर का. कसला राज? राज नाही तर काय, बसला मस्त आयता चहा घेऊन राहिला. आता तुला आयता चहा भेटणार, असं काय आम्हीच करा आम्हीच प्या. आयता काय आयता? त्यांना मदत केली आहे मी तो पेटवण्यासाठी. हो, मग हिने स्टोव सुरू करायला लावला तुला आणि तू केला. झाला तू जोरू का गुलाम. अरे आयुष्यात आईला कधी मदत केली तू? दोन्ही बाजूने कसं बोलतो रे तू? जग कर राहिलं रे, एवढं पण बोलायचं नाही काय आम्ही. हा झाला चहा. अरे भजी घ्या ना, चहा गरम भजी गरम. घ्या हे घ्या, घे घ्या सुनबाई घ्या. म्हणण्या मला चिअर्स करा वाटायला रे. हा तुमच्या भावी सुखी आणि वैवाहिक जीवनासाठीच्या शुभेच्छा. चिअर्स. सुनबाई चिअर्स म्हणायचं फक्त. हा घ्या. वा मस्त झालाय हा चहा. माय बोराड्याच्या पोरीला बायको म्हणून आणलं रे बाबा यांनी. नाही दादा मी सांगते तुला, या हाऱ्यानेच फुसलावली लग्नासाठी. हा आता माय कोर्टात जायचं म्हणून राहिला हा हाऱ्या, हाय की नाही. जाईल कोर्टात तेव्हा बघू. रिकाम्या पोकळ धमक्याला घाबरत नाही आपण. हे अहो घाबरत नाही, पण ते बरं नाही दिसायचं ना. म्हणजे एकाच घरात जर तो बाजूला राहायला लागला तर लोक काय म्हणतील. आधी जी घरात घुसलीये ना तिला बाहेर काढायचं बघा आधी. ती जर या घरात राहिली तर या घराची वाटणी होणार म्हणजे होणार. आणि ते हरीश त्या पोरीला आणि त्या मुन्याला इथंच ठेवणार. एक सांगतो तुम्हाला सगळ्यांना, या घराची जर वाटणी झाली तर आपण या घरात पाय ठेवणार नाही. आत्ताच सांगतो. अहो चला. हरीश काका,
ऐका ना, मला काय वाटू राहिलं माहिती का, बोल बोल तू बोल. हे वाटण्या बिटण्या नको. काऊन? काहून म्हणजे मला पण तसंच वाटू राहिलं की कशाला ना उगाच वाटण्या. आता तुमचं लग्न झालं म्हणल्यावर तुम्हाला सगळे एकसारखंच वाटणार, ते जाऊ दे, पण तरी काऊन? अहो काहून म्हणजे लग्न झाल्यावर घरात आनंदी वातावरण राहावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. म्हणजे नवीन सून घरात येते तर लक्ष्मी घरात येते घरची असं म्हणतात ना. तर मी इथं अजून आले पण नाही आणि लगेचच वाटण्या बिटण्या अशा गोष्टी होऊ राहिल्या. मला ते बरोबर नाही वाटू राहिलं. म्हणजे मी घरात आल्यामुळं घरात प्रॉब्लेम्स होऊ राहिलेत असं मला नको आहे. कसं आहे ना पूर्वा, तू जे म्हणती ना ते मला पटतंय, पण असं त्यांना पण वाटलं पाहिजे ना. त्यांना साधी सरळ भाषा कळत नाही, त्यांना हीच भाषा कळती म्हणून मी हे सगळं करतो. बहुतेक तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण हरीश काका, तुम्ही भांडणं काढून वाटण्या कराव्यात असं नाही वाटत मला. म्हणजे घराची ताकद घर एकत्र राहण्यातच आहे ना. घरातलं प्रत्येक माणूस वेगवेगळं झालं तर घर घरच राहत नाही हो. चला मी जातो, सकाळीच येईन. गुड नाईट. लग्नाची पहिली रात्र म्हणजे अशी जाईल असं वाटलं नव्हतं ना. पण काही म्हणा, मजा येऊ राहिली है ना. काय झालं? काही नाही. मग नुसतंच एवढंच करू राहिले. करमू नाही राहिलं. असंही काही नाही म्हणा अगदीच. मग पण बघा ना, आपण आतापर्यंत ज्या माणसांची मनं सांभाळत होतो तीच माणसं आपल्या एका निर्णयाने आपल्याला केवढी परकी झाली ना. याच थोडस वाईट वाटू राहिलं, बस बाकी काही नाही. आपण घेतलेला निर्णय तर बरोबर आहे ना. तुम्हीच माझे योग्य जोडीदार आहात. आणि आता ह्या वेळी आपण एकत्र आहोत
माझ्यासाठी हेच खूप आहे. आता घरच्यांना वाटू आलं की आपण चुकीचा निर्णय घेतलाय, पण तो बरोबर आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवेल.